लोकसभेत भारतीय घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी पत्रकार परिषदेत केली। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जिल्हा सरचिटणीस वरुणकर, तालुका उपाध्यक्ष प्रदीप कुमार जाधव, युवक तालुकाध्यक्ष अनिकेत दहीबावकर आदी उपस्थित होते। पुढे बोलताना इर्शाद शेख म्हणाले की संविधानावरील चर्चेत गृहमंत्री शहा यांनी आंबेडकर हे नाव घेतले, तितकेच जर देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री शहा यांचे शब्द अवमानकारक होते। संविधान निर्मिती झाल्यावर मनुवादी वृत्तीने संविधानाची होळी केली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशातील संविधानवादी जनतेला देवासमानच आहेत। अमित शहा यांना 400 पार जागा आणून लोकसभा निवडणुकीनंतर संविधान बदलायचे होते। भाजपचे नेतेच असे सांगत होते। लोकसभा निवडणुकीत संविधान मानणाऱ्या जनतेनेच भाजपला धडा शिकवला। त्यामुळे संविधान बनवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाजपच्या मनात राग आहे। तो राग गृहमंत्री शहा यांनी लोकसभेत बोलून दाखवला। त्यामुळे गृहमंत्री शहा यांनी राजीनामा द्यावा। शहा यांनी राजीनामा दिला नाही तर पंतप्रधान मोदी यांनी शहा यांचा राजीनामा घ्यावा असेही शेख म्हणाले। लोकसभेच्या 18व्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये संसदेमध्ये संविधानावर चर्चा चालू असताना या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल उद्गार काढले की आंबेडकरांचं नाव घेणं आजकाल फॅशन झालेली आहे, आंबेडकर 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 असं नाव तुम्ही घेता, त्याबद्दल जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्ही स्वर्गात गेला असता। या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देव मानणारे अनेक लोक आहेत, अनेक लोकांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देव आहेत। मग त्या लोकांचा अपमान अमित शहा यांनी केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलाच, त्याबरोबर समस्त भारतीयांचा अपमान त्यांनी केलेला आहे। त्या दिवशी अमित शहा ज्या पद्धतीने ते वाक्य उच्चारत होते त्यातून त्यांना आंबेडकरांच्या विषयी असलेला द्वेष आणि घृणा दिसत होती। अशा प्रकारे त्यांनी ते वाक्य उच्चारलेलं होतं आणि नंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जे बोलून गेलं ते मनातलं बोलून गेलेले होते। त्यामुळे आमची काँग्रेस पक्षामार्फत मागणी आहे की अमित शहा यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा। जोपर्यंत अमित शहा राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत काँग्रेसचं हे आंदोलन देशभर चालू राहील। आणि महत्त्वाची गोष्ट, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली। 75 वर्षानंतर संसदेमध्ये संविधानावर चर्चा व्हावी अशी विरोधी पक्ष आणि काँग्रेसने मागणी केलेली होती। बाकी मागण्या ज्या विरोधी पक्ष किंवा काँग्रेस करतं ते मान्य केल्या जात नाहीत। अदानीवरची चर्चा असू दे किंवा संबलच्या दंगली संदर्भातली चर्चा असू दे, महागाईवरची चर्चा असू दे, बेरोजगारीवरची चर्चा असू दे, कुठलीही चर्चा करायला हे सरकार लोकसभेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तयार नसतं। पण या जी चर्चा त्यांच्याकडे मागितली संविधानावर चर्चा करणे ती त्यांनी मान्य केली। त्याबद्दल काँग्रेसने आणि विरोधी पक्षाने स्वागत पण केलं या सरकारचं। आणि संविधानावर चर्चा चालू असताना आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय संविधानावर चर्चा होऊ शकते का? बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एवढं छानपैकी संविधान दिलेलं आहे। त्यामुळे हा खंडप्राय देश जो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे, अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत आणि हिमालयापर्यंत पसरलेला आपला हा खंडप्राय देश, ज्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळी संस्कृती पाळणारे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळी संस्कृती असणारे अशा प्रकारचे लोक या देशामध्ये राहतात। या विविधतेने नटलेला हा देश एकतेमध्ये बांधून ठेवण्याचं काम या संविधानाने केलेलं आहे। परंतु ह्या मनुवादी भाजपला आणि अमित शहाना हे संविधान मान्य नाही। जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा याच विचाराच्या यांच्या पूर्वजांनी हे संविधान जाळलं होतं। हे संविधान आम्ही कदापि मान्य करणार नाही आणि हा तिरंगा आम्ही कदापि मान्य करणार नाही, अशा प्रकारची यांची भूमिका होती। आणि काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांना हे संविधान बदलायचं होतं। त्यासाठी त्यांना 400 जागा पाहिजे होत्या आणि त्या 400 जागा त्यांना मिळाल्या नाहीत। आणि त्यावेळेला
त्यांचे नेते मंत्री खासदार सांगत होते की आम्हाला 400 जागा द्या, 400 जागा दिल्यावर आम्ही संविधान बदलू. आणि हे त्यांचं जे म्हणणं होतं ते काँग्रेसने आणि विरोधी पक्षाने लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचवलं. लोकांना जेव्हा कळलं की संविधान बदलण्यासाठी यांना 400 खासदारांची गरज आहे, तेव्हा यांना लोकांनी यांची जागा दाखवली. आणि तो जो राग, प्रचंड राग यांच्यामध्ये आहे. लोकांना आम्ही संविधान मानत नाही, हे संविधान आम्हाला बदलायचं आहे. आणि संविधानावर या देशातले लोक एवढं का प्रेम करतायत, हा द्वेष अमित शहांच्या त्या दिवशीच्या बोलण्यातनं आपल्याला दिसून आलेला आहे. त्यामुळे संविधानाच्या विरोधात बोलणारा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलणारा व्यक्ती या देशामधला गृहमंत्री राहू शकत नाही. म्हणून त्यांचा राजीनामा आम्हाला पाहिजे अशी मागणी आम्ही केलेली आहे. जोपर्यंत ते राजीनामा देणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.